हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्लॉग. आता निघायचं आहे ऑफिसला जाण्यासाठी आणि खूप लेट झालं ऑलरेडी. आहो गेले ओके. सो आता मी चहा घेऊन मी पण निघत आहे. केस वगैरे नाही बांधले कारण की तसं पण मी हेल्मेट घालते, त्याच्यामुळे मी केस वगैरे ऑफिसमध्येच रेडी करते. सो आजचा दिवस माझा कसा असणार आहे तर सुरू करूयात आजच्या माझ्या मॉर्निंग रुटीनपासून. बाय बाय. हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? तर काही दिवसापूर्वी मुग्धा गोडबोले यांचं जे पॉडकास्ट चॅनल आहे त्याच्यावरती कविता लाडे यांचा एक मी इंटरव्ह्यू पाहिला. त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट होतं. तर मुग्धा गोडबोले सांगत होत्या की त्यांच्या आईनं त्यांना एक गोष्ट शिकवली होती, ते म्हणजे घर उठण्याच्या अर्धा तास आधी उठायचा आणि हा वेळ फक्त आपल्यासाठी असतो. या एका स्टेटमेंटवरती मी अख्खा इंटरव्ह्यू बघून काढला आणि मला तो इंटरव्ह्यू खूप जास्त आवडला. पण सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे ते हे स्टेटमेंट की हो, घर उठण्याच्या अर्धा तास किंवा 1 तास आधी उठायचं आणि हा वेळ फक्त स्वतःसाठी यूज करायचा. लग्नानंतर घर सांभाळता फॅमिलीला बघताना आपण स्वतःला कुठेतरी खूप मागं सोडून येतो आणि यामध्ये स्वतःची काळजी घेणं तर आपण विसरूनच जातो आणि बघता एकतर आपण 30मध्ये पोहोचलेला असतो किंवा 40मध्ये पोहोचलेला असतो. शरीराचे खूप सारे प्रॉब्लेम सुरू होत झालेले असतात आणि तेव्हा आपल्या लक्षात येते की अरे, आपण स्वतःसाठी तर काही केलेलंच नाही. आणि त्याचमुळे हा व्हिडिओ त्या सर्व बायकांसाठी ज्यांनी स्वतःला घरकामामध्ये अडकून ठेवलं आहे, रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये अडकून ठेवलं आहे, स्वतःसाठी वेळ काढणं किंवा स्वतःला इम्पॉर्टन्स देणं जणू काही त्या विसरलेल्याच आहेत. चला तर मग आजपासून ही एक सुंदर सवय आपण स्वतःला लावून देऊयात. ती म्हणजे घर उठण्याच्या आधी, आपले मूल बाळ नवरा उठण्याच्या आधी अर्धा तास किंवा 1 तास लवकर उठायचं आणि हा वेळ फक्त स्वतःसाठी रिझर्व ठेवायचा. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की सकाळी उठून करायचं तरी काय? तर मी म्हणेन फक्त स्वतःसाठी जगायचं, स्वतःला वेळ द्यायचा, स्वतःबद्दल विचार करायचा. मी आज तुम्हाला काही छोट्या कामाची लिस्ट देणार आहे, जे काम तुम्ही सकाळी उठल्यानंतर स्वतःसाठी करू शकता. पहिली गोष्ट, मॉर्निंग वॉक, एक्सरसाइज किंवा योग. सकाळी उठून आपण जिमला वगैरे तर काही जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे उठल्यानंतर एक मोठा राऊंड मारून यायचं. सकाळी जेव्हा तुम्ही फिरायला जाता ना, तेव्हा ते जे माइंडला फ्रेश करतं ना, ते दिवसभर आपल्याला फ्रेश ठेवतं. त्याच्यामुळे होईल तितकं तुम्ही बाहेर पडा, मॉर्निंग वॉक करा. तुम्ही 30मध्ये आहात किंवा 30 वर्ष तुमची कंप्लीट झालेली आहेत, तुमच्या शरीरासाठी योगा आणि एक्सरसाइज ह्या दोन्ही गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. म्हातारपणामध्ये जर आपल्याला खूप कमी त्रास करून घ्यायचा असेल तर या दोन्ही गोष्टी तुम्हाला आजपासून सुरू कराव्या लागतील. जर तुम्हाला पुस्तक वाचण्याची आवड असेल, तुम्ही पुस्तक वाचू शकता, गाणे ऐकू शकता, एखादा मूवी, एखादी सिरीज, एखादा इंटरव्ह्यू तुम्ही पाहू शकता. बऱ्याच लोकांना काहीतरी लिहिण्याची सवय असते, तो सकाळचा तो वेळ तुम्ही लिहिण्यासाठी देऊ शकता. मी माझ्या मम्मीला आणि मावशीला बघते, त्यांना सकाळी हरिपाठ किंवा अभंग ऐकायला खूप आवडतं. सो सकाळी छान तुम्ही कानामध्ये हेडफोन घालून या गोष्टी ऐकू शकता. जर तुम्हाला काही स्किन केअर रुटीन करायचं आहे तो तुम्ही करू शकता. सर्वात बेस्ट म्हटलं तर मेडिटेशन आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. दिवसभर खूप दगदग होते, बऱ्याच गोष्टी चालत असतात, बरंच स्ट्रेस असतं, त्याच्यामुळे सकाळी थोडा वेळ तुम्ही मेडिटेशन केलं तर तुम्हाला खूप रिलॅक्स वाटतं आणि तुम्ही दिवसभरासाठी रिलॅक्स होऊन जाता. इमॅजिन करा, तुम्ही ऑलरेडी लेट झालात, उशिरा उठलात, मग तुमची जी धावपळ होते, दगदग होते, पण तो स्ट्रेस असतो तो आपोआप बाहेर पडतो. इतरावरती आपण चिडचिड करतो, रागवतो, त्यांनाही दिवसभर स्ट्रेस वाटतं, त्यांचाही दिवस खराब जातो आणि आपलाही दिवस खराब जातो. त्याच्यामुळे हे तुम्ही नक्की फॉलो करा. बाय बाय.